राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं। त्याचा निकाल आज हाती लागला। या निकालात सत्ताधारी महायुतीने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं। सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला। 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप, 3 जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आणि पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली। विरोधकांच्या महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीत सपशेल पराभव स्वीकारावा लागला। अंतिम टप्प्यातले कल लक्षात घेता महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवलेला आहे। 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाही आहे आणि खरं म्हणजे आम्हाला फारसं काही करण्याची गरज नाही। रोज सकाळी 9 वाजता त्यांचे प्रवक्ते जे स्टेटमेंट्स देतात त्यामुळे आम्हाला निश्चित मोठा फायदा होतो। त्यामुळे आम्हाला फार काही करण्याची आवश्यकता पडत नाही। रोज त्यांची मतं कमी करण्याचं काम हे त्यांच्याच माध्यमातून होतं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीचाच बोलबाला। भाजपचे सर्वाधिक सदस्य, महाविकास आघाडीची पराभवाची मालिका कायम। दोन 2014चं शहरी पक्षाचं मिथक भाजपनं खोडून काढलं। जिल्हा परिषद पंचायत समितीतल्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया। विरोधकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका। दिग्गज नेत्यांनी राखला जिल्हा परिषदेचा गड। गोगावलेंचा पुत्र राणा जगजित सिंगांची पत्नी विजयी, तर वरपुडकणात जयकुमार गोरेंच्या कुटुंबियांनी चाखली पराभवाची चव। एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाचं गिफ्ट। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची चमकदार कामगिरी। कोकणचा गड शिंदेंनी राखला। जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 2चा पक्ष। अजितदादांच्या आठवणीनं राष्ट्रवादीचे नेते भावुक। फोटो दादांचा हातात घेऊन कार्यकर्त्यांनाही कोसळलं रडू। लुकआउट नोटीस आणि आरोप असणाऱ्या लोकांना संघाच्या शताब्दी कार्यक्रमाचं निमंत्रण। संजय राऊतांचा घणाघात, तर राऊत संघावर बोलून सूर्यावर थुंकण्याचं काम करतायत। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। ज्येष्ठ नेते शरद पवारांना श्वास घेण्यास त्रास। पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल। वैद्यकीय तपासण्या करून पुढची पावलं टाकणार, तर पवारांची प्रकृती उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।